नमस्कार मंडळी. मॉड्यूल 2 मध्ये आपले स्वागत आहे. मॉड्यूल 1 मध्ये आपण शिकलो की काय सुसंगत आहे. आता मॉड्यूल 2 मध्ये आपण शिकणार आहोत की ते कसे सिद्ध करायचे. पण थांबा, जर मी असं म्हटलं की कायद्यात अशी काही तथ्य आहेत जे आपल्याला सिद्ध करण्याची गरजच नाही तर? साधारणपणे काय होतं की कोर्टात अगदी प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध करावी लागते. म्हणजे विचार करा, कागदांचे ढिगारेच्या ढिगारे आणि साक्षीदारांच्या लांबच लांब रांगा. किती किचकट आणि वेळखाऊ काम आहे हे, नाही का? पण खरंच प्रत्येक गोष्ट सिद्ध करावी लागते का? जरा विचार करा. प्रत्येक केसमध्ये जर आपल्याला हे सिद्ध करावं लागलं की हो, भारत नावाचा एक देश आहे किंवा सूर्य पूर्वेला उगवतो, तर न्यायालयाचं कामकाज पुढे सरकेल तरी कसं? नाही ना? म्हणूनच कायदा आपल्याला हार्ड वर्क ऐवजी स्मार्ट वर्क करायचा एक मार्ग दाखवतो. आणि हाच स्मार्ट वर्कचा मार्ग आपल्याला सापडतो भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच BSAच्या प्रकरण 3 मध्ये. हे प्रकरण म्हणजे एक प्रकारचा कायदेशीर शॉर्टकट आहे. हे आपल्याला त्या फॅक्ट्सबद्दल सांगतं ज्यांना सिद्ध करण्याची काहीही गरज नाही. चला तर मग बघूया हा शॉर्टकट नेमका आहे तरी काय. तर या शॉर्टकटचा आत्मा आहे कलम 51. याला आपण एक कायदेशीर ब्रह्मास्त्रच म्हणू शकतो. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की काही गोष्टी अशा आहेत ज्या कोर्ट स्वतःहून म्हणजे ऑटोमॅटिकली खऱ्या मानतं. आणि याच संकल्पनेला कायद्याच्या भाषेत म्हणतात ज्युडिशियल नोटीस किंवा न्यायिक दखल. आता ज्युडिशियल नोटीस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काही गोष्टी इतक्या उघड असतात, इतक्या सगळ्यांना माहीत असतात की त्यासाठी वेगळे साक्षी पुरावे गोळा करत बसण्याची काहीच गरज नसते. म्हणजे बघा, आपण जेव्हा नवीन फोन घेतो तेव्हा त्यात काही ॲप्स आधीच इन्स्टॉल केलेले असतात ना, तसंच काहीसं. हे म्हणजे न्यायालयाचं स्वतःचं इनबिल्ट कॉमन सेन्स सॉफ्टवेअर आहे, असं समजा. ठीक आहे, मग प्रश्न असा येतो की अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या न्यायालयाला आधीच माहीत असतात, म्हणजे कोणत्या गोष्टी या कॉमन सेन्स सॉफ्टवेअरचा भाग आहेत? तर ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं कलम 52 मध्ये, जिथे याची एक मोठीच्या मोठी यादीच दिली आहे. चला, या यादीवर एक नजर टाकूया. यात काय काय येतं? तर भारतात लागू असलेले सगळे कायदे. म्हणजे आपल्याला कोर्टात जाऊन हे सिद्ध करायची गरज नाही की IPC नावाचा कायदा अस्तित्वात आहे. अरे, तो तर कायद्याचा पाया आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या सीमा, अधिकृत राजपत्रात जाहीर झालेल्या सार्वजनिक सुट्ट्या आणि रस्त्याच्या कोणत्या बाजूने गाडी चालवायची हे नियम, या सगळ्या गोष्टी कोर्ट गृहीत धरून चालतं. आता इथे खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा बदल बघायला मिळतो जुन्या कायद्यात आणि ह्या नवीन BSA मध्ये. जुना जो 1872चा कायदा होता ना, त्यात इंग्लंडच्या राणीचा आणि ब्रिटिश संसदेचा उल्लेख होता. विचार करा, नवीन BSAने हे सगळे वसाहतवादी म्हणजे कॉलोनियल अवशेष पूर्णपणे काढून टाकले आहेत. आणि त्या जागी भारताने जगभरात केलेल्या आंतरराष्ट्रीय करारांना आणि अधिवेशनांना स्थान दिलंय. हा फक्त काही शब्दांचा बदल नाहीये, तर हे आपलं सार्वभौमत्व अधोरेखित करणारं एक खूप मोठं पाऊल आहे. बरं, हा सगळा नियम आहे तरी कशासाठी? यामागचा उद्देश अगदी सरळ आणि साधा आहे. कोर्टाचा मौल्यवान वेळ वाचवणं आणि मूर्खपणाचे युक्तिवाद टाळणं. म्हणजे ज्या गोष्टी सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ आणि स्पष्ट आहेत त्या परत परत सिद्ध करत बसण्यात काय अर्थ आहे, नाही का? चला, हे तर झालं त्या गोष्टींबद्दल ज्या सिद्ध करायची गरज नाही. पण ज्या गोष्टी या ज्युडिशियल नोटीसच्या यादीत येत नाहीत, त्यांचं काय? त्या कशा सिद्ध करायच्या? तर इथे येतो पुरावा देण्याचा पहिला आणि सर्वात मूलभूत प्रकार, जो आपल्याला सापडतो प्रकरण 4 मध्ये. आणि तो म्हणजे तोंडी पुरावा. कलम 54 काय म्हणतं? ते म्हणतं की जवळपास सगळ्या गोष्टी या तोंडी पुराव्याने म्हणजे ओरल एव्हिडन्सने सिद्ध करता येतात. पण इथे खूप मोठा पण आहे, एक अपवाद आहे, तो म्हणजे दस्तऐवजांमधील मजकूर. याचा अर्थ कागदपत्रांना कायद्याच्या नजरेत जास्त महत्त्व आहे. पण त्याबद्दल आपण नंतर बोलूया. तर तोंडी पुराव्याबद्दल बोलताना एक सुवर्ण नियम आहे, एक गोल्डन रूल. आणि हा नियम इतका महत्त्वाचा आहे की याच्याशिवाय तोंडी पुरावा जवळजवळ निरुपयोगीच ठरतो. आणि हा गोल्डन रूल आपल्याला मिळतो कलम 55 मध्ये. हे कलम अगदी 2 शब्दात सगळं काही सांगून जातं. तोंडी पुरावा हा थेट म्हणजे डायरेक्ट असला पाहिजे, बस. यात कोणतीही सूट नाही, काहीही कॉम्प्रोमाइज नाही. पण मग या थेट असण्याचा नेमका अर्थ काय होतो? हे अगदी सोपं आहे. थेट पुरावा म्हणजे तो पुरावा जो साक्षीदाराने स्वतःच्या पंचेंद्रियांनी अनुभवला आहे.
म्हणजे जर एखादी गोष्ट डोळ्यांनी पाहण्यासारखी असेल तर साक्षीदाराने कोर्टात येऊन सांगायला पाहिजे, मी स्वतः पाहिलं. जर एखादी गोष्ट कानांनी ऐकण्यासारखी असेल तर त्याने म्हणायला हवं, मी स्वतः ऐकलं. दुसऱ्या कोणीतरी सांगितलेलं नाही तर स्वतः अनुभवलेलं. ह्या नियमाचं एकच मोठं कारण आहे आणि ते म्हणजे ऐकीव पुरावा किंवा ज्याला आपण हिअरसे एव्हिडन्स म्हणतो, त्याला कायद्यातून हद्दपार करणं. कायद्याला तो असं म्हणाला किंवा तिने मला तसं सांगितलं अशा गॉसिपमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. कायद्याला फक्त तेच ऐकायचे जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने स्वतः अनुभवले आहे. हे उदाहरण बघा, म्हणजे फरक लगेच लक्षात येईल. जेव्हा साक्षीदार म्हणतो, मी ड्रायव्हरला लाल सिग्नल तोडताना पाहिला, हा झाला थेट पुरावा, हा कोर्टात स्वीकारला जातो. पण जेव्हा तो म्हणतो, माझ्या मित्राने मला सांगितलं की ड्रायव्हरने लाल सिग्नल तोडला, हा झाला ऐकीव पुरावा आणि हा कोर्टात सरळ सरळ नाकारला जातो. का? कारण इथे मूळ साक्षीदार नाहीये, तो फक्त एका दुसऱ्याने सांगितलेली गोष्ट पुढे सांगतोय. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की पुरावा कसा द्यायचा. एकतर कोर्ट काही गोष्टी स्वतःच मान्य करतं किंवा मग आपण तोंडी पुरावा देऊ शकतो. पण तोंडी पुराव्यासोबत एक अडचण आहे. तोंडी पुरावा नक्कीच प्रभावी असतो, पण माणसाची स्मरणशक्ती, आपली मेमरी, ती किती विश्वसनीय असते? ती कमकुवत असते. काळ जसजसा पुढे जातो तसतशा आठवणी पुसट होत जातात, त्यातले बारकावे विसरले जातात. आणि म्हणूनच एक जुनी म्हण आहे, बोललेले शब्द हवेत वेरून जातात, पण लिहिलेले शब्द कायमचे टिकतात. अगदी तसंच कायद्याला सुद्धा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असलेलं जास्त आवडतं. म्हणजे काय तर कागदपत्रांवर, दस्तऐवजांवर कायद्याचा जास्त विश्वास असतो. तर जे बोललं जातं तो झाला तोंडी पुरावा. पण कायद्याला ब्लॅक अँड व्हाईट जास्त पसंत आहे. कायद्याला दस्तऐवज आवडतात. चला तर मग वळूया भाग 2 कडे, प्राथमिक विरुद्ध दुय्यम पुरावा. आज आपण बोलणार आहोत सर्वोत्तम पुराव्याच्या नियमाबद्दल, म्हणजेच बेस्ट एव्हिडन्स रूलबद्दल. भारतीय साक्ष अधिनियमाच्या या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी. मागच्या भागात आपण तोंडी पुराव्याबद्दल बोललो. पण बघा, शब्दांचं काय आहे, ते कधीही बदलू शकतात. पण कागद तो सहसा बदलत नाही. आणि म्हणूनच ना, कोर्टात कागदोपत्री पुराव्याला म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सला जास्त मानलेला जातो. चला आज आपण याच डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा सगळ्यात महत्त्वाचा नियम बघूया, बेस्ट एव्हिडन्स रूल. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हा बेस्ट एव्हिडन्स रूल आहे तरी काय, मग पाहूया प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट, त्यानंतर त्याचा बॅकअप म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स, आणि शेवटी डिजिटल पुराव्याबद्दलचा एक मोठा प्रश्न. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून, द बेस्ट एव्हिडन्स रूल. हा नियम पुराव्याच्या कायद्याचा अगदी कणा आहे असं समजा, आणि याचा पाया आपल्याला सापडतो भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 56 मध्ये. तर मग हे कलम 56 काय म्हणतं? अगदी सोपं आहे. ते सांगतं की कोणत्याही डॉक्युमेंटमधली गोष्ट सिद्ध करायची असेल तर 2 मार्ग आहेत, एक प्रायमरी एव्हिडन्स आणि दुसरा सेकंडरी एव्हिडन्स. पण इथेच एक ट्विस्ट आहे. कायदा ह्या दोघांना सारखं मानत नाही, एकाला जास्त महत्त्व आहे, आणि इथेच खरी गंमत सुरू होते. हे समजायला ना एक सोपी कल्पना करूया. समजा प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे राजा, सर्वोच्च, सगळ्यात महत्त्वाचा, आणि सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे त्याचा मंत्री. आता साधा नियम काय असतो? जोपर्यंत राजा हजर आहे तुम्ही थेट मंत्र्याला भेटू शकत नाही, बरोबर? कोर्टात पण अगदी हेच चालतं, आधी राजालाच मान. मग हा राजा म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स नक्की आहे तरी काय? चला कलम 57 काय म्हणते तर बघूया आणि या राजाला भेटूया. बघा, व्याख्या अगदी सरळ, अगदी सोपी आहे. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय तर तो मूळ कागद, तो ओरिजिनल डॉक्युमेंट स्वतः, जो कोर्टासमोर तपासणीसाठी ठेवला जातो. त्याची झेरॉक्स नाही, फोटो नाही, काही नाही, थेट ओरिजिनल. एक उदाहरण घेऊया. समजा मी एक सेल डीड म्हणजे विक्रीपत्र बनवलं आणि त्यावर सही केली, तर माझ्या शाईच्या सहीसकट तो जो ओरिजिनल कागद आहे ना, तो झाला प्रायमरी एव्हिडन्स. कोर्टाला सगळ्यात आधी तोच बघायचा असतो, त्याची कॉपी नाही, तो मूळ कागद. आता कलम 57 मध्ये ना काही इंटरेस्टिंग गोष्टी पण सांगितल्या आहेत. समजा एक कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्या 2 कॉपी बनवल्या. मी एकावर सही केली, दुसऱ्यावर समोरच्याने, तर माझ्या विरुद्ध समोरच्याने सही केलेली कॉपी हा प्रायमरी एव्हिडन्स आहे. याला म्हणतात काउंटर पार्ट्स. किंवा समजा एखादी गोष्ट छापली जातेय, जसं की वर्तमानपत्र,
तर त्या एकाच प्रक्रियेतून बनलेल्या हजारो प्रती, त्या प्रत्येक प्रतीला दुसऱ्या प्रतीचा प्रायमरी एव्हिडन्स मानलं जातं. बरं, आता प्रश्न असा आहे की जर राजा म्हणजे आपला प्रायमरी एव्हिडन्स जागेवर नसेल तर, हरवाला असेल किंवा मिळूच शकत नसेल तर, मग पिक्चरमध्ये येतो मंत्री म्हणजे आपला सेकंडरी एव्हिडन्स. हा आपला बॅकअप प्लॅन आहे, ज्याबद्दल आपल्याला कलम 58 सांगतं. तर कलम 58 काय करतं? ते आपल्याला एक लिस्ट देतं की सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे काय काय असू शकतं. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, हा बॅकअप प्लॅन तेव्हाच वापरायचा जेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंट का नाहीये याचं समाधानकारक उत्तर कोर्टाला देता येतं. तर मग या बॅकअप प्लॅनमध्ये काय काय येतं? बरंच काही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्टिफाईड कॉपिंग, म्हणजे एखाद्या सरकारी ऑफिसमधून शिक्का मारून घेतलेली प्रत, याला खूप वजन आहे. मग येतात मेकॅनिकल प्रोसेसनी बनवलेल्या कॉपीज, म्हणजे आपली साधीसुधी झेरॉक्स कॉपी. आणि गंमत म्हणजे ज्या व्यक्तींनी तो मूळ डॉक्युमेंट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय त्याची तोंडी साक्षसुद्धा सेकंडरी एव्हिडन्स म्हणून चालते. पण एक गोष्ट परत एकदा सांगतो, ही खूप महत्वाची आहे. असं नाही की आज वाटलं म्हणून कोर्टात झेरॉक्स घेऊन गेलो. नाही, आधी कोर्टाला सांगावं लागतं की ओरिजिनल डॉक्युमेंट का नाहीये. तो हरवलाय, जळून गेलाय की समोरच्या पार्टीच्या ताब्यात आहे. हे कारण सिद्ध झाल्याशिवाय कोर्ट सेकंडरी एव्हिडन्सकडे ढुंकूनही बघणार नाही. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण कागदाच्या दुनियेत होतो, प्रायमरी आणि सेकंडरी एव्हिडन्स पाहिला. आता आपण डिजिटल युगात शिरणार आहोत. पण त्याआधी या सगळ्याचं सार काय आहे ते एकदा पक्क करून घेऊ. हे लक्षात ठेवायला एक दुसरी सोपी उपमा आहे. जर प्रायमरी एव्हिडन्स सोनं असेल तर सेकंडरी एव्हिडन्स चांदी आहे. आता चांदी ही मौल्यवान आहे, कोणी नाही म्हणत नाही, पण कोर्टात पहिली किंमत सोन्यालाच मिळते. म्हणजेच ह्या सगळ्या चर्चेचा जिस्ट काय? अगदी सोपा आहे. कोर्टात जाताना नेहमी ओरिजिनल डॉक्युमेंटच घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, आणि जर तो नसेलच तर कमीत कमी सर्टिफाईड कॉपी तरी सोबत ठेवा. साध्या झेरॉक्सपेक्षा त्याला खूप जास्त महत्त्व आहे. पण आता येतो खरा आजच्या जमान्यातला प्रश्न. आपण सगळेच आता कम्प्युटर, ईमेल, व्हॉट्सॲप वापरतो. मग समजा मी एका ईमेलची प्रिंट काढली, तर ती प्रिंटआउट ओरिजिनल म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स म्हणायची की कॉपी म्हणजे सेकंडरी? आणि इथेच खरी गंमत आहे, कारण याचं उत्तर आपल्या नवीन कायद्यात बदललं आहे. तर एक गोष्ट तर पक्की झाली, प्रायमरी म्हणजे सोनं, सेकंडरी म्हणजे चांदी. पण थांबा, आपण रोज जे स्क्रीनशॉट्स काढतो त्याचं काय? तो प्रायमरी एव्हिडन्स आहे की सेकंडरी? हा आजच्या आधुनिक कायद्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत आपल्या पुढच्या भागात, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. नमस्कार मंडळी, चला आपण आता थेट डिजिटल कोर्टरूममध्ये प्रवेश करूया. वर्ष आहे 2023 आणि एक मोठी खरं तर ब्रेकिंग न्यूज आहे. जुनं कलम 65B इज डेड. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. ते आता इतिहास जमा झालंय आणि यासोबतच भारतीय पुरावा कायद्याच्या दुनियेत एक खूप मोठी क्रांती झालीय. आणि या क्रांतीचं केंद्रस्थान आहे तरी काय? तर ते आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023. चला तर मग थेट या नव्या कायद्याच्या कलम 61 मध्ये उडी घेऊया. तर आपण क्रांती म्हणतोय, पण ही क्रांती नेमकी आहे काय? म्हणजे जुन्या कायद्यात असं काय होतं जे आता इतकं बदललंय? चला समजून घेऊया. बघा, जुन्या 1872च्या कायद्याचं कसं होतं? इलेक्ट्रॉनिक पुराव्याला म्हणजे आपले व्हॉट्सॲप चॅट्स, ईमेल्स किंवा सीसीटीव्ही फुटेजला जणू काही सेकंड क्लास सिटिझन, दुय्यम दर्जाची वागणूक मिळायची. त्याला कधीच मुख्य पुरावा मानलं गेलं नाही. पण आता BSA 2023ने हे सगळं चित्र पालटून टाकलंय. या नव्या कायद्याने इलेक्ट्रॉनिक पुराव्याला कागदी दस्तऐवजाच्या बरोबरीचा, म्हणजेच पूर्ण कायदेशीर समानतेचा दर्जा दिलाय. जबरदस्त बदल आहे हा. आणि ही जी समानता आहे ना, ती देण्याचं काम करतंय कलम 61. खरं तर हे कलम म्हणजे इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या हक्कांसाठी एक पॉवरफुल डिक्लेरेशन आहे, एक घोषणापत्रच आहे. हे बघा, इथे जे लिहिलंय ना ते खूपच महत्वाचं आहे. कायदा आता एकदम स्पष्ट सांगतोय की केवळ एखादा पुरावा हा इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड आहे, या एकाच कारणावरून न्यायालय त्याची स्वीकारार्थता नाकारू शकत नाही. नो मोर. म्हणजे ह्याचा सरळ सोपा अर्थ काय? तर आता एका डिजिटल फाईलला तोच कायदेशीर परिणाम, तीच व्हॅलिडिटी आणि तीच एन्फोर्सिएबिलिटी आहे जी एका छापील कागदाला असते. आता कोर्ट असं म्हणूच शकत नाही की हे काय घेऊन आलात, ही तर कॉम्प्युटर फाईल आहे, चला बाहेर वा.
आणि हो, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असं म्हणतोय तेव्हा नक्की काय काय येतं यात? तर आपले रोजचे ईमेल्स, सर्व्हर लॉग्स, सोशल मीडियावरचे संवाद, डिजिटल डॉक्युमेंट्स, थोडक्यात काय आहे तर आपल्या डिजिटल आयुष्यातली प्रत्येक गोष्टच यात येते. ओके. तो कलम 61 ने हे तर क्लिअर केलं की इलेक्ट्रॉनिक पुरावा ॲडमिसिबल आहे, म्हणजे स्वीकारार्ह आहे. पण प्रश्न हा आहे की तो कोर्टात सिद्ध कसा करायचा? आणि इथेच पिक्चरमध्ये येतो कलम 62. हा एक महत्वाचा दुवा आहे, एक ब्रिज आहे, जो आपल्याला पुढचा रस्ता दाखवतो. हे वाक्य नीट बघा. कलम 62 काय म्हणतं? इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमधला मजकूर कलम 63च्या तरतुदींनुसार सिद्ध केला जाऊ शकतो. म्हणजे ते आपल्याला थेट पुढच्या स्टेशनकडे म्हणजेच कलम 63कडे घेऊन जातंय. एक प्रकारे ते सांगतंय की पुरावा सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी स्पेशल नियम आहेत आणि ते कलम 63मध्ये आहेत. आणि मित्रांनो, हाच तो गेम चेंजर आहे. हा आहे तो मोठा बदल. आता इलेक्ट्रॉनिक पुरावा फक्त सेकंडरी किंवा दुय्यम राहिलेला नाही, तो आता एक स्पेशल क्लास ऑफ एव्हिडन्स बनला आहे. म्हणजे काय? तर पुराव्याचा एक असा विशेष वर्ग ज्याचे स्वतःचे असे खास नियम आहेत. हा एक प्रचंड मोठा एक स्ट्रक्चरल बदल आहे कायद्यात. तर थोडक्यात काय, आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की कलम 61 आणि 62 ने मिळून आपल्या डिजिटल पुराव्यासाठी कोर्टाचे दरवाजे पूर्णपणे उघडून दिले आहेत. याचा अर्थ काय होतो? तर आपले व्हॉट्सॲप चॅट्स, आपले ईमेल्स, सीसीटीव्ही फुटेज, सर्व्हर लॉग्स, डिजिटल डॉक्युमेंट्स, सोशल मीडिया पोस्ट्स या सगळ्यांसाठी आता कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. कायदा म्हणतोय, येस, तुम्ही हे पुरावा म्हणून सादर करू शकता. तर कायदा म्हणतो की इलेक्ट्रॉनिक पुरावा स्वीकारार्ह आहे, पण यात एक मेख आहे. आपण फक्त मोबाईलची स्क्रीन दाखवून पुरावा सादर करू शकत नाही, नाही का? आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की त्या फाईलमध्ये कोणताही बदल झालेला नाही, की ती ओरिजिनल आहे. मग ते कसं करणार? हा पुरावा अनलॉक करण्यासाठी तुम्हाला एका गोल्डन की, एका सुवर्ण किल्लीची गरज आहे. आणि ती किल्ली आहे कलम 63. चला, पुढच्या भागात हीच गोल्डन की डिकोड करूया. नमस्कार मंडळी. BSA 2023 म्हणजे भारतीय साक्षी अधिनियम 2023च्या म्हणायला गेलं तर सर्वात महत्त्वाच्या सेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे. कोर्टात व्हॉट्सॲप चॅट दाखल करायचा असेल तर हे बघायलाच पाहिजे. स्वागत आहे कलम 63 मध्ये. हो, हे अगदी खरं आहे. या कलमाचं प्रॅक्टिकल महत्त्व इतकं जास्त आहे ना की काय सांगू. आपण जे रोजच्या आयुष्यात डिजिटल संवाद करतो, म्हणजे बघा व्हॉट्सॲप चॅट्स, यांना कायदेशीर पुरावा म्हणून कोर्टात कसं सादर करायचं, हे सगळं हेच कलम ठरवतं. तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं हे जे नवीन कलम आहे ना, याने जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधल्या कलम 65B ची जागा घेतली आहे. असं समजा की सगळ्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसाठी हा आता एक नवीन गेटकीपर आहे. कोणताही डिजिटल डेटा न्यायालयात सादर करण्याआधी या कलमाच्या अटी पूर्ण कराव्याच लागतात. ठीक आहे, चला तर मग या कलम 63ची बेसिक गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. हे कलम काय सांगतं की कोणत्याही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमधली माहिती, मग ती प्रिंट केलेली असो किंवा कुठे स्टोअर केलेली असो, तिला एक दस्तऐवज मानलं जाईल. पण इथे एक पण आहे. थांबा जरा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की कोणताही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आपोआप डॉक्युमेंट होत नाही. त्याला तो दर्जा मिळवावा लागतो. त्याची सत्यता, त्याची अखंडता सिद्ध करण्यासाठी काही कठोर नियम, काही निकष पूर्ण करावे लागतात. बरं, मग ते निकष कोणते आहेत? आता आपण त्या 4 अनिवार्य अटी पाहूया ज्या पार केल्याशिवाय इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला कोर्टात पुरावा म्हणून मान्यता मिळत नाही. आणि या 4 अटी तुम्हाला सापडतील कलम 63 सबसेक्शन 2 मध्ये. म्हणजे प्रश्न असा आहे की आपला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आपोआप पुरावा बनतो का? तर याचं उत्तर कायदा स्पष्टपणे देतो, नाही, अजिबात नाही. त्यासाठी आधी जसं आपण मगाशी म्हटलं, कलम 63 उपकलम 2 मध्ये ज्या 4 अटी दिल्या आहेत त्या पूर्ण कराव्याच लागतात. ज्या 4 अट आहेत ना, त्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याची अखंडता सुनिश्चित करतात. चला, एक एक करून बघूया. पहिली अट, कायदेशीर नियंत्रण आणि नियमित वापर. म्हणजे ज्या कम्प्युटर किंवा डिव्हाइसवर माहिती तयार झाली ते एका अशा व्यक्तीच्या कायदेशीर कंट्रोलमध्ये होतं जो ते नियमितपणे वापरत होता. दुसरी अट, सामान्य प्रक्रिया. म्हणजे ही माहिती रोजच्या कामाचा भाग म्हणून अगदी सामान्यपणे त्या डिव्हाइसमध्ये टाकली जात होती. तिसरी अट, डिव्हाइस व्यवस्थित चालू होतं. म्हणजे त्या काळात ते डिव्हाइस नीट काम करत होतं आणि त्याच्या अचूकतेवर कोणताही परिणाम झालेला नव्हता. आणि शेवटची चौथी अट, अचूक प्रत.
कोर्टात जे सादर केले ते मूळ माहितीची अगदी हुबेहूब कॉपी आहे. आता बघा, फक्त तोंडी सांगून चालणार नाही की हो आम्ही या 4 अटी पूर्ण केल्या आहेत. नाही, हे सिद्ध करावं लागेल. आणि ते सिद्ध करण्यासाठी लागतो एक विशिष्ट दस्तावेज, ज्याला आपण म्हणतो सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र. एक गोष्ट अगदी मनावर करून ठेवा. कलम 63 बद्दलचा हा सगळ्यात महत्वाचा गोल्डन रूल आहे. प्रमाणपत्र नाही तर पुरावा नाही. बस, हा नियम विसरायचा नाही. आता या प्रमाणपत्रावर सही कोण करणार? इथे BSA 2023 मध्ये एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल केला गेला आहे. आणि हा बदल समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा खरंच एक मोठा प्रोसिजरल बदल आहे. बघा, जुन्या कायद्यात कसं होतं, संबंधित डिव्हाइसच्या ऑपरेशनशी संबंधित एका जबाबदार पदावरची एकच व्यक्ती सही करायची. पण आता नवीन कायद्यानुसार 2 लोकांची सही लागते. हो, 2. एक त्या कम्प्युटर किंवा डिव्हाइसचा जो कोणी इन्चार्ज असेल किंवा मॅनेजमेंटमधली व्यक्ती असेल तो, आणि दुसरा एक एक्सपर्ट म्हणजे एक तज्ज्ञ. ह्या नवीन कायद्यामुळे काय झालंय की आता एक्सपर्ट व्हेरिफिकेशनची एक एक्स्ट्रा लेअर आली आहे. साहजिकच यामुळे पुराव्याची विश्वासार्हता खूप वाढते. हे जे सर्टिफिकेट आहे ना, ते जवळजवळ एका ॲफिडेव्हिटसारखं काम करतं. त्यात त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या पूर्ण लाईफ सायकलची माहिती असते. म्हणजे त्यात त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची ओळख पटवून दिलेली असते, ते कसं तयार झालं त्याचं वर्णन असतं, कोणतं डिव्हाइस वापरलं गेलं त्याची सगळी माहिती असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलम 63च्या उपकलम 2 मधल्या त्या 4 अटी पूर्ण झाल्या आहेत हे त्यात सर्टिफाय केलेलं असतं. आणि हे बघा, BSA कायद्याच्या शेड्यूलमध्ये याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅटच दिलाय. यात तुम्हाला पक्षकाराची आणि एक्सपर्टची दोघांची वेगवेगळी भूमिका अगदी स्पष्ट दिसते. पार्ट A आहे पक्षकारासाठी, जो डिव्हाइसच्या वापराची माहिती देतो. आणि पार्ट B आहे एक्सपर्टसाठी, जो त्यातले सगळे टेक्निकल डिटेल्स सर्टिफाय करतो. चला, आता पुन्हा एकदा त्या एका शेवटच्या आणि महत्त्वाच्या त्या गोल्डन रूलकडे येऊया, जो सगळ्यांनी पाठच करायला हवा. हा नियम नॉन निगोशिएबल आहे. म्हणजेच याला कोणताही अपवाद नाही. व्यवस्थित सही केलेलं ते 2 भागांचं सर्टिफिकेट नसेल तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कोर्टात पुरावा म्हणून स्वीकारला जाणारच नाही. फुल स्टॉप. ठीक आहे, म्हणजे आता डिजिटल डॉक्युमेंट्सचे नियम तर आपल्या लक्षात आले. पण मग नेहमीच्या कागदपत्रांचं काय? म्हणजे समजा एखादा विक्री करार असेल किंवा FIRची कॉपी असेल, तर हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत की प्रायव्हेट? तर आता तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे, तुमचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सुरक्षित आहे. पण सरकारी नोंदींचं काय? जन्म प्रमाणपत्राचं काय? तो सार्वजनिक दस्तऐवज आहे की खासगी? चला पाहूया भाग 5 मध्ये. नमस्कार मंडळी. आपण मागच्या वेळी पाहिलं की डिजिटल फाईल्स कशा सिद्ध करायच्या. पण आता प्रश्न आहे सरकारी फाईल्सचा. त्यांचं काय? विचार करा, आपला 7/12 उतारा असेल किंवा समजा न्यायालयाचा एखादा निकाल. हे कागदपत्र नक्की कोणत्या प्रकारात येतात? सार्वजनिक की खाजगी? चला, आज आपण कायद्याच्या नजरेतून यांचं वर्गीकरण करूया आणि सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. कायद्याच्या दुनियेतनं कागदपत्रांची 2 वेगवेगळी राज्य आहेत असं समजा. एक आहे सार्वजनिक म्हणजे सरकारी कागदपत्रांचं राज्य, आणि दुसरं आहे खाजगी कागदपत्रांचं. कोणताही दस्तऐवज घ्या, तो या 2 पैकी कुठल्या तरी एकाच राज्यात येतो. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही 2 राज्ये नेमकी आहेत तरी काय ते समजून घेऊ. मग कलम 74 नुसार सार्वजनिक कागदपत्र म्हणजे काय हे डिकोड करू. त्यानंतर खाजगी कागदपत्रांचा एकदम सोपा नियम पाहू. आणि शेवटी पुरावा म्हणून या सर्टिफाईड कॉपीजचं महत्त्व काय आहे हेही समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला मुद्दा आहे दस्तऐवजांची ही 2 राज्य. भारतीय साक्ष अधिनियमानुसार ही जी मूलभूत विभागणी आहे ती नेमकी काय आहे ते बघूया. आता आपण थेट सार्वजनिक दस्तऐवजांच्या राज्यात प्रवेश करतोय. कलम 74 नक्की काय सांगतं? एखादा दस्तऐवज सरकारी का आणि कसा ठरतो? कलम 74(1) ची भाषा थोडी किचकट वाटू शकते, पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. सार्वजनिक दस्तऐवज म्हणजे काय? तर सरकारने किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत कामाचा भाग म्हणून तयार केलेले किंवा सांभाळलेले कागदपत्र. मग ते सार्वभौम प्राधिकरण असो, एखादी सरकारी संस्था असो किंवा भारतातला किंवा परदेशातला कुठलाही सरकारी अधिकारी असो. त्यांच्या कामाच्या ज्या नोंदी असतात तेच म्हणजे सार्वजनिक दस्तऐवज.
उदाहरण द्यायचं झालं तर आपली मतदार यादी, पोलीस स्टेशनमधला FIR, कोर्टाचा निकाल किंवा हुकुमनामा, जन्म मृत्यूची नोंद ठेवणारी वही आणि तलाठ्यांनी सांभाळलेले जमिनीचे रेकॉर्ड्स म्हणजे आपला 7/12 उतारा, हे सगळं सार्वजनिक दस्तऐवजामध्येच येतं. आता एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. काही कागदपत्र मुळात खाजगी असतात, पण त्यांचे सरकारी रेकॉर्ड्स हे सार्वजनिक मानले जातात. म्हणजे काय? समजा एखादं खरेदी खत आहे. ते 2 खाजगी व्यक्तींमधलं करार आहे, बरोबर? पण जेव्हा आपण ते सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन नोंदवतो, तेव्हा त्या सरकारी कार्यालयात ठेवली जाणारी त्याची नोंद हा एक सार्वजनिक दस्तावेज बनतो. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, सार्वजनिक दस्तऐवजांचं राज्य आपण पाहिलं. आता वळूया खाजगी दस्तऐवजांकडे. ह्यांचा नियम तर अगदीच सरळ आहे. कायदा खाजगी म्हणजे नेमकं काय हे कसं ठरवतो? इथे कायदा आपल्याला जास्त त्रास देत नाही. तो एकदम सोपं उत्तर देतो. कलम 74(2) म्हणतं की जे दस्तऐवज सार्वजनिक नाहीत ते सगळे खाजगी. बस, संपला विषय. जे सरकारी नाही ते खाजगी. इतका स्पष्ट आणि सोपा नियम आहे हा. याची काही सोपी उदाहरणं म्हणजे आपली वैयक्तिक डायरी, एखादं प्रेमपत्र, नोंदणी न केलेला साधा करार, आपली सॅलरी स्लिप किंवा 2 खाजगी कंपन्यांमधील कोणताही करार. हे सगळे खाजगी दस्तऐवज आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याला सार्वजनिक आणि खाजगी यामधला फरक तर कळाला, पण खरा प्रश्न पुढे आहे. सार्वजनिक दस्तावेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर कसा करायचा? इथेच प्रमाणित प्रती म्हणजेच सर्टिफाईड कॉपीजची एंट्री होते. कलम 75 आणि 76 आपल्याला हेच सांगतात. चला पाहूया. आता साधा विचार करा. आपल्याला कोर्टात 7/12 उतारा सादर करायचा आहे. तर काय आपण थेट तलाठी कार्यालयात जाऊन ते मूळ रेकॉर्डचं पुस्तकच उचलून आणणार का? नाही, अर्थातच नाही. कारण ते गहाळ होऊ नये किंवा खराब होऊ नये याची काळजी सरकार घेतं आणि मूळ प्रत नेहमी स्वतःकडेच सुरक्षित ठेवतं. मग आपण पुरावा देणार कसा? यावर उपाय आहे प्रमाणित प्रत म्हणजेच सर्टिफाईड कॉपी. कलम 75 नुसार ही फक्त एक साधी झेरॉक्स कॉपी नसते. ती कायदेशीरदृष्ट्या वैध ठरण्यासाठी त्यावर 3 गोष्टी असणं बंधनकारक आहे. 1. ही खरी प्रत आहे असं स्पष्ट लिहिलेलं प्रमाणपत्र. 2. संबंधित अधिकाऱ्याची सही, त्याचं नाव, पद आणि तारीख. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3रं म्हणजे त्या सरकारी कार्यालयाचा अधिकृत शिक्का. या 3 गोष्टी असतील तरच ती सर्टिफाईड कॉपी मानली जाते. आणि कलम 76 नुसार अशी प्रमाणित प्रत दुय्यम पुरावा म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स म्हणून पूर्णपणे वैध मानली जाते. याचा अर्थ काय? तर जिथे मूळ प्रत आणणं शक्य नाहीये तिथे तिच्याऐवजी हा पुरावा सादर करता येतो. त्यामुळे ही सर्टिफाईड कॉपी मूळ दस्तऐवजात जे काही लिहिलं आहे ते सिद्ध करण्यासाठी कोर्टात ग्राह्य धरली जाते. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा सार एका नजरेत पाहूया. हे सोपे नियम लक्षात ठेवले तर खूप फायदा होतो. तर या सगळ्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष काय? तो हा की पुरावा देण्याची पद्धत दस्तऐवजाच्या प्रकारावर अवलंबून आहे. जर कागदपत्र सार्वजनिक असेल तर त्याची सर्टिफाईड कॉपी सादर करा. आणि जर ते खाजगी असेल तर तुम्हाला त्याची मूळ प्रतच सादर करावी लागेल. हा मूलभूत फरक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक कागदपत्र सिद्ध करावं लागतं. पण अशी काही परिस्थिती असू शकते का जिथे न्यायालय कोणताही पुरावा न मागता एखादा दस्तावेज खरा आहे असं स्वतःहूनच गृहीत धरेल? हो, असू शकते. आणि या कायदेशीर जादूलाच प्रिझम्पशन किंवा गृहीतक म्हणतात. तर लक्षात ठेवा, जर दस्तऐवज सार्वजनिक असेल तर त्याची प्रमाणित प्रत मिळवा. पण काही वेळा न्यायालय पुरावा न मागता दस्तऐवज खरा आहे असं गृहीत धरतं. यालाच प्रिझम्पशन म्हणतात. आणि याच गृहीतांकाशी संबंधित कायदा काय आहे हे आपण आपल्या पुढच्या भागात पाहणार आहोत. चला तर मग कायद्याच्या एका अशा जादूच्या युक्तीबद्दल बोलूया जिथे काही गोष्टी सिद्ध न करताच खऱ्या मानल्या जातात. नमस्कार मंडळी. भाग 6 मध्ये आपलं स्वागत आहे. आता बघा, साधारणपणे कोर्टात एखादा दस्तऐवज सिद्ध करायचा म्हणजे किती मेहनत, किती पुरावे. पण कधीकधी कायदा थोडासा आळशीपणा करतो. तो म्हणतो, ठीक आहे, माझा विश्वास आहे. यालाच म्हणतात अनुमान म्हणजेच प्रिझम्पशन. मग हे अनुमान म्हणजे नक्की काय? अहो, हा कायद्याने दिलेला एक स्मार्ट शॉर्टकट आहे.
म्हणजे जेव्हा एक गोष्ट सिद्ध होते तेव्हा कायदा म्हणतो की त्याच्याशी संबंधित दुसरी गोष्टही मी खरी मानतो. यामुळे होतं काय की वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. पण थांबा, कायद्याची ही जादूची युक्ती आहे ना, ती नेहमीसारखी काम नाही करत. तिचे 2 मुख्य प्रकार आहेत. एका प्रकारात कोर्टाला निवड करण्याचा अधिकार असतो, तर दुसऱ्यात त्यांना कायदा जे सांगतो ते ऐकावंच लागतं. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे बघा, हे समजून घेणं खूप सोपं आहे. जेव्हा कायदा म्हणतो मे प्रिझ्यूम, तेव्हा कोर्टाला चॉईस आहे. ते म्हणू शकतात, ठीक आहे, आम्ही हे खरं मानतो, किंवा नाही, आम्हाला अजून पुरावा हवाय. पण जेव्हा कायदा शॅल प्रिझ्यूम म्हणतो, तेव्हा कोर्टाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्यांना ती गोष्ट खरी आहे असं मानावंच लागतं, जोपर्यंत कोणीतरी ती खोटी आहे हे सिद्ध करत नाही. चला, आता या शॅल प्रिझ्यूमचं म्हणजे बंधनकारक अनुमानाचं एक एकदम जबरदस्त उदाहरण पाहूया, जे थेट आपल्या डिजिटल जगाशी जोडलेलं आहे. हे येतं भारतीय साक्ष अधिनियमाच्या म्हणजे BSAच्या कलम 81 मध्ये. कायदा इथे अगदी स्पष्टपणे सांगतोय. तो म्हणतो की कोर्टाने कोणत्याही अधिकृत सरकारी गॅझेटच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला खरं मानलंच पाहिजे. तो शब्द बघा, शॅल प्रिझ्यूम, म्हणजे इथे कोर्टाला विचार करायलाही वाव नाही. ह्याचा आपल्यासाठी अर्थ काय? अगदी सोपा आहे. जर आपण एखाद्या अधिकृत सरकारी वेबसाईटवरून एखादं गॅजेट डाउनलोड केलं, तर कोर्ट त्याला खरं मानणारच. त्यावर प्रश्नच विचारला जाणार नाही. ही खूप मोठी सोय आहे, नाही का? ही अनुमानाची जादू फक्त सरकारी कागदपत्रांपुरतीच नाही हा, ती आपल्या रोजच्या ऑनलाईन क्लिक्सवर सुद्धा चालते. चला पाहूया कसा. ही प्रक्रिया तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण वेबसाईटवर जातो, काहीतरी वाचतो आणि आय एग्रीवर क्लिक करतो. तर भारतीय साक्षाधिनियमाच्या कलम 85 नुसार कोर्ट हे बंधनकारकपणे गृहीत धरेल की हा करार आपल्याच डिजिटल सहीने झालेला आहे. म्हणून पुढच्या वेळी क्लिक करताना लक्षात ठेवा, तो एक साधा क्लिक नसून कायदेशीर बंधन आहे. पण थांबा, इथे गंमत आहे. कलम 86 नुसार कोर्ट असं गृहीत धरतं की पाठवलेला मेसेज जसाच्या तसाच पोहोचला. पण गंमत म्हणजे तो मेसेज नक्की कोणी पाठवला याबद्दल कायदा कोणतंही अनुमान लावत नाही. ते वेगळं सिद्ध करावं लागतं. इंटरेस्टिंग आहे ना? चला, आता या डिजिटल जगातून थोडे इतिहासात जाऊया, कारण अनुमानाची ही जादू फक्त नवीन तंत्रज्ञानापुरती नाहीये. कायद्यात एक खूप जुना आणि प्रसिद्ध नियम आहे, जो 30 वर्षे जुन्या कागदपत्रांना लागू होतो. 30 हा आकडा कायद्याच्या दुनियेत खरंच जादुई आहे. जर एखादा दस्तऐवज इतका जुना असेल ना, तर कायदा त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघतो. पाहूया या 30 वर्षांमागे काय रहस्य दडलंय. तर नियम असा आहे की जर एखादा दस्तऐवज 30 वर्षांपेक्षा जास्त जुना असेल आणि तो योग्य ताब्यातून म्हणजे जिथे तो असायला हवा तिथूनच सादर केला गेला असेल, तर कोर्ट त्याची सही आणि हस्ताक्षर खरं आहे असं मानू शकतं. लक्षात घ्या, इथे शॅल नाही, मे आहे. म्हणजे हा कोर्टाचा विवेकाधिकार आहे, बंधन नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की असा नियम का बनवला असेल? 30 वर्ष जुन्या कागदाला एवढं महत्त्व का दिलं जातंय? याचं कारण अगदी साधं आणि व्यावहारिक आहे. विचार करा, 30 वर्षांपूर्वीच्या साक्षीदारांना आज शोधणं किती कठीण असेल. ते उपलब्ध असतील की नाही याची खात्री नसते. म्हणून कायदा पुरावा सादर करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी हे नियम थोडे शिथिल करतो. चला तर एकदा पटकन आठवूया, सरकारी डिजिटल गॅजेट आणि ऑनलाईन करार यासाठी कायदा म्हणतो शॅल प्रिझ्यूम, म्हणजे ते खरं मानावंच लागेल, बंधनकारक आहे. आणि 30 वर्ष जुना दस्तावेज त्यासाठी कायदा म्हणतो मे प्रिझ्यूम, म्हणजे कोर्टाला निवड करण्याचा अधिकार आहे. एकीकडे सक्ती, दुसरीकडे सवलत. तर आतापर्यंत आपण पाहिलं की काही परिस्थितीत कोर्ट दस्तऐवज खरा आहे असं गृहीत धरतं. पण एक वेगळा प्रश्न विचारूया. समजा आपल्याकडे एक अगदी स्पष्ट लेखी करार आहे आणि आपल्याला तो करार चुकीचा आहे हे सांगण्यासाठी तोंडी साक्षीदार आणायचा आहे. असं करता येईल का? असं करता येईल का? याचं उत्तर आहे नाही. कायद्यानुसार लेखी पुराव्याला तोंडी साक्षीने खोडून काढता येत नाही. पण असं का? यामागे कोणता महत्वाचा नियम आहे हेच आपण पुढच्या भागात म्हणजेच भाग 7 मध्ये सविस्तरपणे समजून घेऊ. नमस्कार मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे ना, तोंडी शब्द उडून जातात पण लिहिलेले शब्द कायम राहतात. भारतीय साक्ष अधिनियमाचं कलम 94 याच म्हणीला एका म्हणीपुरता मर्यादित न ठेवता एक कडक कायदेशीर नियम बनवतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर एखादी गोष्ट लिहिलेली असेल तर तुम्ही तिच्या विरोधात बोलू शकत नाही. नाही, हे फक्त एक सुविचार नाहीये.
हा आपल्या सगळ्या व्यावसायिक आणि कायदेशीर व्यवहारांचा पाया आहे. विचार करा, हा नियम नसता तर काय झालं असतं? तो करारांमध्ये एक निश्चितता आणतो आणि फसवणुकीला आळा घालतो. म्हणूनच कायद्याच्या जगात लेखी शब्दांनाच अंतिम मानलं जातं, द फायनल वर्ड. तर मग आज आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघू कायद्याचा लोखंडी नियम काय आहे. त्यानंतर आपण प्रत्यक्ष दिसणाऱ्या त्रुटीबद्दल बोलू. मग येईल लपलेली त्रुटी आणि शेवटी ह्या सगळ्यावरचा अंतिम शब्द काय आहे तेही समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याने, तो लोखंडी नियम. कायद्याच्या भाषेत याला म्हणतात बेस्ट एव्हिडन्स रूल, म्हणजे सर्वोत्तम पुराव्याचा नियम. आणि नावाप्रमाणेच हा नियम लेखी दस्तऐवजांना सगळ्यात जास्त म्हणजे निर्विवाद प्राधान्य देतो. तर कलम 94 काय म्हणतं? नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. जर एखादा करार, अनुदान किंवा मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या अटी कागदावर लिहिलेल्या असतील तर त्या अटी सिद्ध करण्यासाठी फक्त आणि फक्त तोच कागद पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. दुसरा कुठलाही तोंडी पुरावा, साक्षीदार काहीही स्वीकारलं जाणार नाही. थोडक्यात काय तर द डॉक्युमेंट इज किंग. दस्तऐवजच राजा आहे. एक साधा उदाहरण घेऊ म्हणजे लगेच कळेल. समजा तुमच्या भाडे करारात लिहिलेलं आहे की भाडं दरमहा 10,000 रुपये असेल. आता तुम्ही नंतर कोर्टात जाऊन असं नाही म्हणू शकत की अहो तोंडी तर आमचं 8,000 रुपये ठरलं होतं. न्यायालय काय म्हणेल माहिती आहे? ते फक्त एकच गोष्ट सांगतील, तुमच्या हातातला कागद बघा आणि गप्प बसा. हो, इतका कडक आहे हा नियम. पण इथे एक मोठा पण आहे. काय होईल जर तो दस्तऐवजच, तो कागदच गोंधळात टाकणारा असेल तर? म्हणजे प्रॉब्लेम बाहेर नसून त्या कागदातच असेल तर? मग कायदा काय करतो? आता खरी गोष्ट रंजक होते. आणि इथे येतो आपला पहिला अपवाद. याला म्हणतात पेटेंट ॲम्बिग्विटी किंवा प्रत्यक्ष संदिग्धता. कलम 96 ही अशी त्रुटी आहे जी दस्तऐवज वाचल्या वाचल्या पहिल्याच नजरेत दिसते. म्हणजे ती लपलेली नसते, ती अक्षरशः तुमच्या तोंडावर ओरडून सांगत असते की इथे काहीतरी गडबड आहे. उदाहरण बघूया. समजा एका करारनाम्यात लिहिलंय, मी माझा घोडा 1,000 रुपये किंवा 1,500 रुपयाला विकतो. आता इथे गोंधळ अगदी उघड हे नाही का? नक्की किंमत काय आहे, 1,000 की 1,500? कायदा इथे अगदी स्पष्ट आहे. तो म्हणतो अशा परिस्थितीत तुम्ही तोंडी पुरावा देऊन ही चूक दुरुस्त करू शकत नाही. नाही, तो कराराच बातल ठरवला जाईल. द कॉन्ट्रॅक्ट इज व्हॉइड, कारण तो मुळातच सदोष आहे. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, जो जरा जास्त सूक्ष्म आहे. याला म्हणतात लेटंट ॲम्बिग्विटी किंवा अप्रत्यक्ष संदिग्धता. कलम 98 ही अशी लपलेली त्रुटी आहे जी दस्तावेज वाचताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. कागदावर सगळं आलबेल वाटेल, पण जेव्हा तुम्ही तो कागद घेऊन बाहेरच्या जगात वास्तविक परिस्थितीत पाऊल ठेवाल तेव्हाच ही त्रुटी उघड होईल. याचंही एक उदाहरण घेऊ. एका करारनाम्यात लिहिलंय, मी माझा पांढरा घोडा विकतो. आता हे वाक्य वाचायला किती स्पष्ट वाटतंय, बरोबर? पण जर त्या विक्रेत्याकडे 2 पांढरे घोडे असतील तर? आता आली का पंचायत? गोंधळ निर्माण झाला. कायदा म्हणतो अशा परिस्थितीत नक्की कोणता घोडा विकायचा होता हे स्पष्ट करण्यासाठी तोंडी पुराव्याची परवानगी आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तोंडी पुरावा कराराच्या अटी बदलण्यासाठी नाहीये, तर त्या अटींचा खरा अर्थ काय होता हे स्पष्ट करण्यासाठी आहे. तर या दोन्हींमधला फरक अगदी स्पष्ट आहे, नाही का? पेटंट ॲम्बिग्विटी म्हणजे दस्तऐवजातच उघड चूक आहे. इथे तोंडी पुराव्याला अजिबात परवानगी नाही आणि तो करारच रद्द होतो. याच्या अगदी उलट लेटंट ॲम्बिग्विटी म्हणजे कागद बरोबर आहे, पण बाहेरच्या परिस्थितीमुळे गोंधळ निर्माण झालाय आणि इथे तो गोंधळ दूर करण्यासाठी तोंडी पुराव्याला परवानगी आहे. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण कुठे येऊन पोहोचलो? दस्तऐवज आणि तोंडी पुरावा यांच्यातल्या या लढाईत पुराव्याचा नियम आपल्याला अंतिम निर्णय काय देतो? 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. नंबर 1, जर दस्तऐवज क्रिस्टल क्लिअर असेल तर तोंडी पुराव्याला तिथे एंट्री नाही, तो पूर्णपणे बाद होतो. नंबर 2, जर दस्तऐवज उघडपणे पहिल्याच नजरेत गोंधळात टाकणारा असेल तर तो करारच रद्द होतो, विषय संपला. आणि नंबर 3, जर दस्तऐवज बाहेरच्या परिस्थितीमुळे गोंधळ निर्माण करत असेल तर त्याचा खरा अर्थ स्पष्ट करण्यासाठी तोंडी पुराव्याला परवानगी आहे. तर मग हे तर ठरलं की दस्तऐवज अंतिम आहे, पण तो दस्तऐवज कोर्टात आणायचा कोणी? खटला सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची? वादीची की प्रतिवादीची? हा खेळ आहे पुराव्याच्या ओझ्याचा, म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफचा. आणि हाच खेळ आपण खेळणार आहोत पुढच्या भागात. नमस्कार मंडळी. आता बघा, क्रिकेटच्या मॅचमध्ये बॅटिंग टीमला रन्स काढावे लागतात, बरोबर? पण विचार करा कोर्टाच्या केसमध्ये पॉइंट्स कोणी स्कोर करायचे, म्हणजे आपलं म्हणणं सिद्ध कोणी करायचं?
चला आज आपण हेच समजून घेऊया. हाच तो महत्वाचा प्रश्न आहे नाही का? कोर्टरूमच्या या लढाईत पहिली बॅटिंग कोणी करायची? डाव कोणी सुरू करायचा? आपलं म्हणणं सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची? खरं तर याच प्रश्नावर संपूर्ण कायदेशीर रणनीती अवलंबून असते. तर मुद्दा हाच आहे, बर्डन ऑफ प्रूफ नक्की कोणावर असतो? म्हणजे पुरावा आणायचा कोणी, ही जबाबदारी कोणाची? कायद्याच्या भाषेत याच संकल्पनेला बर्डन ऑफ प्रूफ म्हणतात. चला जरा याच्या खोलात शिरूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी येतो तो गोल्डन रूल. भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम 104 मध्ये हा नियम दिलेला आहे आणि तो एकदम सरळ सोपा आहे. जो दावा करतो त्यानेच तो सिद्ध करायचा. यालाच कायद्याच्या भाषेत एक भारी शब्द आहे, ओनस प्रोबांडी. हे एक लॅटिन सूत्र आहे आणि याचा अर्थ अगदी सोपा आहे. जो कोणी सकारात्मक दावा करतो, म्हणजे असं घडलं आहे असं म्हणतो, तर तेच सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावरच असते. इथूनच कोणत्याही केसची खरी रणनीती सुरू होते. आता कायदा नक्की काय म्हणतो ते बघूया. कलम 104 अगदी स्पष्टपणे सांगतं की जर एखाद्या व्यक्तीला कोर्टाकडून एखाद्या कायदेशीर हक्कावर किंवा जबाबदारीवर निकाल हवा असेल आणि तो निकाल काही विशिष्ट गोष्टींच्या अस्तित्वावर अवलंबून असेल, तर त्या व्यक्तीलाच त्या गोष्टींचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. सोपं आहे नाही का? म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जर अ ने ब वर आरोप केला की त्याने त्याचं घड्याळ चोरलं आहे, तर हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची? अर्थातच अची. ब ला हे सिद्ध करायची अजिबात गरज नाही की त्याने ते चोरलेलं नाही. जो आरोप करतो पुरावा त्यालाच द्यावा लागतो. इतकं सरळ आहे हे. खुद्द कायद्यातच याची काही उत्तम उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण बघा. जर अ ला वाटत असेल की ब ला एका गुन्ह्यासाठी शिक्षा व्हावी, तर अ लाच हे सिद्ध करावं लागेल की ब ने तो गुन्हा केला आहे. दुसरं उदाहरण, जर अ ला ब कडून काही जमीन हवी असेल आणि त्यासाठी तो काही तथ्य सांगत असेल, तर ती तथ्य सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा अचीच आहे. पण थांबा. गोष्ट खरंच इतकी सोपी आहे का, की बर्डन ऑफ प्रूफ या एकाच नावाखाली अजून काहीतरी दडलंय? या कायदेशीर लढाईत अजून काही स्तर आहेत का? आहेत. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. आपल्यासमोर 2 योद्धे उभे आहेत. एक आहे बर्डन ऑफ प्रूफ आणि दुसरा आहे ओनस ऑफ प्रूफ. ऐकायला आणि दिसायला जरी हे शब्द सारखे वाटत असले, तरी त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि हाच फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला हा फरक समजून घेऊ. बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे काय, तर ते संपूर्ण युद्धासारखं आहे, स्थिर, ते कधीच बदलत नाही. या उलट ओनस ऑफ प्रूफ म्हणजे त्या युद्धातील प्रत्येक छोटी छोटी लढाई जी सतत एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात राहते. एक आहे संपूर्ण केस जिंकण्याची जबाबदारी, तर दुसरं आहे त्या क्षणी पुढचा मुद्दा मांडण्याची जबाबदारी. आता बर्डन ऑफ प्रूफला एका हेवीवेट चॅम्पियनसारखं समजा, जो आपल्या जागेवरून अजिबात हलत नाही. विशेषतः फौजदारी खटल्यांमध्ये आरोपीला दोषी सिद्ध करण्याची ही जबाबदारी नेहमी आणि नेहमीच फिर्यादी पक्षावर म्हणजे प्रोसिक्युशनवर असते. ती कधीच शिफ्ट होत नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण कोणालाही मी निर्दोष आहे हे सिद्ध करायला लावणं हे कायद्याच्या मूळ तत्वांच्याच विरोधात आहे. आणि मग येतो आपला चपळ योद्धा, ओनस ऑफ प्रूफ. याची कल्पना तुम्ही टेनिसच्या मॅचमधील बॉलसारखी करू शकता. टप्पा पडला की तो एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात जातो, बरोबर? अगदी तसंच. जसा जसा एक पुरावा सादर होतो, तशी तशी ही जबाबदारी एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे वेगाने शिफ्ट होत जाते. तर मग ही लढाई नक्की चालते कशी? चला बघूया. स्टेप 1. प्रॉसिक्युशन मैदानात उतरतं आणि आपला प्राथमिक खटला सिद्ध करतं. समजा त्यांनी पुरावा दिला की अ ने ब ला मारलं. झालं. आता काय होतं? स्टेप 2. तो ओनस नावाचा टेनिस बॉल आता थेट आरोपीच्या कोर्टात जातो. आणि मग येते स्टेप 3. आता आरोपीला स्वतःच्या बचावासाठी काहीतरी सादर करावंच लागतं. जसं की हो, पण त्या आत्मसंरक्षणासाठी होतं. पाहिलंत कसं शिफ्ट झालं ते? तर मग या सगळ्याचा अर्थ काय? रणनीती काय आहे? अगदी सोपी. सुरुवात नेहमी प्रॉसिक्युशन करतं, कारण बर्डन ऑफ प्रूफ त्यांच्यावर असतो. पण जसा ओनसचा बॉल तुमच्या कोर्टात येईल, तो पकडून परत मारण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. हीच तर खरी लढाई आहे. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की जबाबदारी प्रॉसिक्युशनवर असते. पण अशी काही विशेष प्रकरणं आहेत का जिथे हा सगळा खेळच उलटा होतो? म्हणजे जिथे सुरुवातीपासूनच जबाबदारी थेट आरोपीवर येते? याचं उत्तर आहे हो, अशी प्रकरणं आहेत.
आणि पुढच्या भागात आपण बरोबर याच प्रकरणांबद्दल बोलणार आहोत. ती प्रकरणं जिथे पुरावा सादर करण्याची जबाबदारी थेट आरोपीवर येते, जसं की हुंडाबळी प्रकरण किंवा मुलाच्या कायदेशीरतेचा प्रश्न आणि असेच काही महत्त्वाचे अपवाद. तर साधारणपणे पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी ही प्रॉसिक्युशनवरच असते, हे लक्षात ठेवा. पण काही खास प्रकरणं आहेत जिथे कायदा ही जबाबदारी थेट आरोपीवर टाकतो, जसं की हुंडाबळी किंवा मुलाची कायदेशीरता. याच विशेष प्रकरणांबद्दल आणि त्यांच्या मागच्या कारणांबद्दल आपण बोलूया पुढच्या भागात. कायद्याच्या खेळात जो दावा करतो त्यालाच तो सिद्ध करावा लागतो, हा सरळ नियम आहे. पण काही वेळा कायदा स्वतःच हे नियम मोडतो आणि न्यायाचं तराजू पूर्णपणे उलटं फिरवतो. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या तरतुदी पाहणार आहोत जिथे पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारीच बदलून जाते. नमस्कार मंडळी, मागच्या भागात आपण पुरावा सिद्ध करण्याच्या जबाबदारीचा एक सामान्य नियम पाहिला होता. पण जेव्हा विषय लग्न, हुंडा किंवा मुलाचा जन्म यांसारखे संवेदनशील असतात, तेव्हा कायदा सामान्य नियमांच्या पलीकडे जाऊन विचार करतो. कारण इथे फक्त कायदेशीर मुद्दे नसतात, तर मानवी आयुष्य आणि सन्मानाचा प्रश्न असतो. म्हणूनच अशा प्रकरणामध्ये पुरावा सिद्ध करण्याचा भार म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो. चला, सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. एखादी व्यक्ती कायदेशीरदृष्ट्या जिवंत आहे की मृत, हे ऐकायला सोपं वाटतं नाही का? पण कायदा याबद्दल दोन पूर्णपणे विरुद्ध गोष्टी गृहीत धरतो. कसं ते पाहूया. इथे बघा, एका बाजूला कायदा म्हणतो की जर एखादी व्यक्ती गेल्या 30 वर्षात जिवंत दिसली असेल तर ती जिवंतच आहे असं मानलं जाईल. पण दुसरीकडे जर त्याच व्यक्तीबद्दल फक्त 7 वर्ष काहीच ऐकलं नसेल तर कायदा तिला मृत समजतो. म्हणजे वेळ कशी बदलते तसा कायद्याचा दृष्टिकोनही बदलतो. तर पहिला महत्त्वाचा आकडा आहे 30 वर्ष. हा कायद्याचा डिफॉल्ट नियम आहे असं म्हणूया. बघा, नियम अगदी सरळ आहे. जर एखाद्या व्यक्तीला गेल्या 30 वर्षामध्ये कोणी जिवंत पाहिलं असेल तर न्यायालय तिला जिवंतच मानेल. आणि जर कोणाला वाटत असेल की ती व्यक्ती मृत आहे तर हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी त्या दावा करणाऱ्या व्यक्तीवर असेल. पण ह्याच नियमाला एक मोठा अपवाद आहे आणि तो लागू होतो 7 वर्षांच्या कालावधीनंतर. जर एखादी व्यक्ती बेपत्ता झाली आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना ज्यांच्याकडे तिची बातमी यायला हवी त्यांना तब्बल 7 वर्ष तिच्याबद्दल काहीही माहिती नसेल तर कायदा तिचा सिव्हिल डेथ म्हणजे नागरी मृत्यू झाला आहे असं गृहीत धरतो. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. आता जो कोणी म्हणेल की ती व्यक्ती जिवंत आहे त्यालाच ते सिद्ध करावं लागेल. चला, आता जीवन मृत्यूच्या प्रश्नावरून एका अधिक भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. हा विषय आहे एका मुलाच्या कायदेशीर वैधतेचा म्हणजेच लेजिटिमसीचा. हा नियम समजून घेण्याआधी निर्णायक पुरावा म्हणजे काय हे समजून घ्या. हा पुराव्याचा सर्वोच्च स्तर आहे, जणू काही कायद्यातला चेकमेट. एकदा एक गोष्ट सिद्ध झाली की न्यायालय दुसरी गोष्ट आपोआप सिद्ध मानेल. त्यावर कोणताही युक्तिवाद ऐकून घेतला जाणार नाही. आणि भारतीय साक्ष्य अधिनियमाचं कलम 11-16 बरोबर हेच करतं. नियम अगदी स्पष्ट आहे. जर एखाद्या मुलाचा जन्म कायदेशीर लग्नादरम्यान झाला असेल किंवा घटस्फोटानंतर 280 दिवसांच्या आत झाला असेल तर ते मूल त्या पतीचंच आहे हा निर्णायक पुरावा मानला जाईल. पण कायदा इतका कठोर का आहे? यामागे खूप महत्त्वाचा सामाजिक उद्देश आहे. तो म्हणजे मुलाला अनोरस किंवा इलेजिटिमेट म्हटलं जाण्याच्या सामाजिक कलंकापासून वाचवणं. कायदा इथे मुलाच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देतो. मग यातून पतीसाठी सुटण्याचा काही मार्ग आहे का? हो, पण तो अत्यंत अरुंद आहे. त्याला न्यायालयात एकच गोष्ट सिद्ध करावी लागते, नॉन ॲक्सेस. म्हणजे ज्या काळात गर्भधारणा झाली असण्याची शक्यता आहे त्या काळात त्याचा पत्नीशी कोणताही शारीरिक संपर्क नव्हता. मग नॉन ॲक्सेस म्हणजे नक्की काय? न्यायालय काही ठोस कारणं स्वीकारतं. उदाहरणार्थ, पती नपुंसक असेल, तो तुरुंगात असेल, किंवा पत्नी देशात असताना तो परदेशात असेल, किंवा एखादा गंभीर आजार असेल ज्यामुळे संपर्क शक्यच नाही, किंवा त्याने नसबंदी केली असेल. या पलीकडे इतर कारणं सहसा मानली जात नाहीत. आणि आता आपण त्या भागाकडे आलो आहोत जिथे कायदा पुरावा सिद्ध करण्याच्या भाराबद्दल सर्वात कठोर भूमिका घेतो. हा विषय आहे हुंडाबळीचा. या कलमानुसार न्यायालय आरोपीला दोषी गृहीत धरतं, पण त्यासाठी काही अटी पूर्ण व्हाव्या लागतात. 1. महिलेचा मृत्यू लग्नानंतर 7 वर्षांच्या आत व्हायला हवा. 2. तिचा मृत्यू भाजल्यामुळे, मारहाणीमुळे किंवा इतर अनैसर्गिक कारणांनी व्हायला हवा. 3. हे सिद्ध व्हायला हवं की तिचा हुंड्यासाठी छळ झाला होता. आणि 4. हा छळ तिच्या मृत्यूच्या काही काळ आधीच झाला होता.
आणि जेव्हा या सगळ्या अटी पूर्ण होतात तेव्हा कायदा आपली सर्वात कठोर भूमिका घेतो. पुरावा सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे उलटवली जाते. हा बदल किती मोठा आहे हे या तक्त्यावरून लगेच कळेल. सामान्य गुन्हेगारी खटल्यात गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची असते, पण हुंडाबळीच्या प्रकरणात जर त्या अटी पूर्ण झाल्या तर आरोपी पती किंवा त्याच्या नातेवाईकांना स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागतं. सोप्या भाषेत सांगायचं तर लग्नानंतर 7 वर्षांच्या आत जर एखाद्या महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर कायद्याची नजर थेट पती आणि त्याच्या कुटुंबाकडे वळते आणि मग स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी त्यांची असते. हे सामाजिक न्यायासाठी बनवलेले अत्यंत कठोर पण आवश्यक नियम आहेत. बरं, आता आपण मॉड्यूल 2च्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तुम्ही कुणाला एखादं वचन देऊन नंतर त्यावरून पलटी मारू शकता का? कायदा म्हणतो नाही. यालाच एस्टॉपेलचा सिद्धांत म्हणतात. हा सिद्धांत काय आहे हे आपण पुढच्या म्हणजेच 10व्या भागात सविस्तरपणे पाहू आणि हे मॉड्यूल पूर्ण करू. नमस्कार मंडळी आणि अभिनंदन. फायनली आपण मॉड्यूल 2च्या अगदी शेवटच्या टप्प्यावर, अगदी फिनिश लाईनवर आलो आहोत. आणि आपला शेवटचा टॉपिक एका खूप खास नियमावर आधारित आहे. तो नियम म्हणजे जर तुम्ही तुमच्या शब्दांवर ठाम राहू शकत नसाल तर आपलं तोंड बंद ठेवा. आणि कायद्याच्या भाषेत यालाच म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ एस्टोपल. आता हे वाक्य ऐकायला किती साधं वाटतं नाही का? पण कायद्याच्या जगात याचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण हाच आहे एस्टोपेलचा मूळ गाभा. म्हणजे हे असं एक तत्व आहे जे लोकांना त्यांच्याच शब्दांवरून पलटण्यापासून किंवा दिलेलं वचन मोडण्यापासून थांबवतं. चला तर मग जरा खोलात शिरून बघूया की हे नक्की काम कसं करतं. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एस्टॉपेल म्हणजे नेमकं काय? तर याची व्याख्या आपल्याला भारतीय साक्ष अधिनियमाच्या म्हणजे BSAच्या कलम 121 मध्ये सापडते. तुम्हाला माहिती आहे, एस्टॉपेल या शब्दाची कहाणीच खूप इंटरेस्टिंग आहे. हा शब्द मुळात आलाय एका फ्रेंच शब्दावरून, एस्तूप. एस्तूप म्हणजे काय तर थांबवणारी गोष्ट किंवा एक प्रकारचा स्टॉपर. आणि आपला कायदा नेमकं हेच करतो. तो एखाद्या व्यक्तीला आपल्या शब्दांवरून, आपल्याच वागणुकीवरून U-टर्न घेण्यापासून स्टॉप करतो, थांबवतो. किती सोपं आहे हे लक्षात ठेवायला, नाही का? ओके, तर कलम 121 मध्ये हा नियम कसा काम करतो हे अगदी 3 सोप्या स्टेप्समध्ये सांगितलं आहे. बघा, स्टेप 1, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगते की अमुक एक गोष्ट खरी आहे आणि त्यावर विश्वास ठेवायला लावते. स्टेप 2, ती दुसरी व्यक्ती त्या विश्वासावर अवलंबून राहून काहीतरी कृती करते, काहीतरी ॲक्शन घेते. आणि आता येते सगळ्यात महत्त्वाची स्टेप 3. आता जी पहिली व्यक्ती आहे ना, ती नंतर असं म्हणू शकत नाही की अरे नाही, ती गोष्ट खोटी होती. कायदा त्यांना असं करण्यापासून सरळ सरळ थांबवतो. यू आर स्टॉप्ड. चला, हेच आपण एका उदाहरणाने समजून घेऊया, म्हणजे सगळं अगदी क्रिस्टल क्लिअर होईल. समजा नावाचा माणूस ला म्हणतो, ही जमीन बघ, ही माझी आहे, आणि ला ती जमीन विकत घ्यायला लावतो. आता काय करणार? तो वर विश्वास ठेवून ती जमीन विकत घेतो. पण काही दिवसांनी जर पलटी मारून म्हणाला, अरे सॉरी, खरं तर तेव्हा ती जमीन माझ्या नावावर नव्हतीच, तर असं चालेल का? अजिबात नाही. कायदा इथेच ला स्टॉप करतो. ठीक आहे, तर आता आपल्याला एस्टॉपेल काय आहे हे कळलंय. आता पुढे जाऊया आणि बघूया की याचे मुख्य प्रकार कोणते आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या नियमाला काही मर्यादा आहेत का? मुख्यतः आपल्याला 2 प्रकारचे एस्टॉपेल बघायला मिळतात. पहिला आहे एस्टॉपेल बाय डीड. हा तेव्हा लागू होतो जेव्हा एखादा लेखी करार किंवा डॉक्युमेंट असतो. आणि दुसरा आहे एस्टॉपेल बाय कंडक्ट. कंडक्ट म्हणजे काय तर वागणूक. म्हणजे हा तुमच्या वागण्या बोलण्यावरून, तुमच्या कृतीतून, आणि कधीकधी तर तुम्ही काहीच न बोलता शांत राहिलात तरीही लागू होऊ शकतो. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की काय आपण एस्टॉपेलचा वापर करून कोणतीही, म्हणजे अगदी कोणतीही गोष्ट लागू करू शकतो का? आणि याचं उत्तर आहे नाही. याचं उत्तर एका खूप खूप महत्त्वाच्या नियमात आहे, जो कायम लक्षात ठेवायचा. नो एस्टॉपल अगेन्स्ट लॉ. म्हणजेच कायद्याच्या विरोधात एस्टॉपल लागू होत नाही. हा या सिद्धांताचा सगळ्यात मोठा अपवाद आहे. याचा सरळ सोपा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही कायद्याच्या, कोणत्याही स्टॅच्यूटच्या विरोधात जाऊन एस्टॉपल वापरू शकत नाही. समजा एखादी गोष्ट कायद्याने चुकीची किंवा बेकायदेशीर ठरवली आहे, तर 2 लोक मिळून आम्ही आपापसात ठरवलंय असं म्हणून तिला कायदेशीर करू शकत नाहीत. अगदी थोडक्यात सांगायचं तर एस्टॉपल कधीही कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. आणि मंडळी, याच पॉइंटसोबत आपण मॉड्यूल 2 यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे खरंच खूप मोठं अचीव्हमेंट आहे. चला तर मग या ग्रँड फिनाले निमित्त एक छोटासा रिकॅप घेऊया. या मॉड्यूलमध्ये आपण काय काय शिकलो आठवतंय?
आपण तोंडी आणि कागदोपत्री पुराव्यातला फरक अगदी व्यवस्थित समजून घेतला. आपण इलेक्ट्रॉनिक पुराव्याचे नियम आणि ते सेक्शन 63चं सर्टिफिकेट कसं काम करतं यावर मास्टरी मिळवली. बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे पुराव्याचा भार कोणावर असतो हेही आपण पाहिलं. आणि आज डॉक्ट्रिन ऑफ एस्टॉपल सोबत आपण या मॉड्यूलला एक शानदार पूर्णविराम दिला आहे. एक गोष्ट नक्की सांगेन, हे मॉड्यूल आपल्या सिरीजमधलं सगळ्यात टेक्निकल मॉड्यूल होतं. त्यामुळे माझी एक खास टीप आहे, परीक्षेच्या आधी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवरचा आपला भाग पुन्हा एकदा नक्की बघा, खूप मदत होईल. आणि जर तुम्हाला आपलं हे काम, हा संपूर्ण प्रवास आवडला असेल तर लॉ माइंडेड DNM ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला खूप प्रोत्साहन देतं. आणि आता पुढचं काय, तर आता तयारीला लागा पुढच्या अजून एका इंटरेस्टिंग मॉड्यूलसाठी, मॉड्यूल 3, जिथे आपण बोलणार आहोत साक्षीदार आणि त्यांच्या तपासणीबद्दल. तोपर्यंत अभ्यास करत रहा, रिव्हिजन करत रहा. भेटूया पुढच्या सिरीजमध्ये.